बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. मी अँकर अंगद गरुड. जसं की तुम्हाला माहीतच आहे तसं तर कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आणि सध्या काय चालू आहे? हां, तुम्ही म्हणाल काय चालू आहे म्हणजे व्हिडिओ पाहणं चालू आहे. हो. तर दादांनो तुम्हाला जर का भाषण कला याविषयी माहिती पाहिजे असेल तर आणि तरच हा व्हिडिओ पहा अन्यथा स्क्रिप्ट करा. हो, तुम्ही म्हणाल बघा कसला माणूस आहे व्हिडिओ त्यांचाच पाहतोय आणि स्क्रिप्ट करा सुद्धा म्हणतायत पुढे जा. हो, कारण की काम न धंदा मोज करू यंदा याकरता आपला हा व्हिडिओ नाही. टाईमपाससाठी मी व्हिडिओ तर करतच नसतो. आता विषयाकडे येऊया. काय तर स्टेज करेज आणि व्हॉईस मॉड्युलेशन चे क्लासेस लवकरच चालू करणार आहे. आपल्या परभणीमध्ये नाही ते ऑनलाईन सुद्धा असतील. काळजी करू नका कारण की 2 दिवसापूर्वीच मला मुंबईहून फोन आला होता. त्यांचा नंबर पण मी सेव्ह केलेला आहे. त्यांना सुद्धा क्लासेस आपल्या क्लासेसमध्ये जॉइन व्हायचं आहे. चला तर आता स्टेज करेज आणि व्हॉईस मॉड्युलेशन म्हणजे काय? नेमकं याची आवश्यकता का असते? याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. काय लांबलचक माहिती सांगणार नाही. अनेकांना अनेक लोकांसमोर लोकांसमोर किंवा मंचावर उभे राहून बोलायचं म्हटलं तर काय होतंय? जमत नाही. हो, जमत नाही. नवीन-नवीन प्रत्येकाला जमत नसतं. मलाही पण जमत नव्हतं. त्यामध्ये तुम्ही बघा आता विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरी करणारे, प्रायव्हेट, शासकीय सगळीकडेच. विषय सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, प्रत्येक क्षेत्रातील जे काम करतात, त्या प्रत्येकाला जर का कोणालाही म्हटलं, "काय रे बाबा, तुम्ही थोडंसं स्टेजवर बोला ना, तुमची आता 5 मिनिटं बोला, 5 मिनिटं." ते म्हणतात, "नको रे बाबा, नाही, 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 जमणार नाही." अनेक कारणं देऊन ते काय करतील, आपलं नाव बाजूला काढतील. म्हणून प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाला सभाधीटपणा येणं आवश्यकच आहे. का सांगतोय? पहा. अनेक विद्यार्थी आहेत जे की अभ्यासात खूप हुशार आहेत, चांगले मार्क घेतात, मार्क मिळवतात, गुण प्राप्त करतात. पण त्यांच्याच शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि त्या विद्यार्थ्याला सांगितलं, की आता तू कसं यश संपादन केलं, कसा अभ्यास केला, मंचावर येऊन सर्वांना सांग, तर काय होईल? जमणार नाही. स्टेज करेजचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांपासून. त्याच विद्यार्थ्याला जर का घरी पाहुणे आले आणि पाहुण्यांनी विचारलं, "अरे वाह, वाह, वाह! छान मार्क घेतलेस, वर्गात नंबर आला तुझा. कसा अभ्यास केला सांग बरं?" ते जमणार नाही. बाहेर त्याच्या ओळखीच्या मित्रांमध्ये किंवा बाहेर ओळखीच्या काही लोकांनी विचारलं, "का रे बाळा, अभिनंदन, छान मार्क घेतलेस. कसा अभ्यास करतोस तू शाळेमध्ये? सांग बरं आमच्या ह्या पण विद्यार्थ्याला." तर तो सांगेल का? नाही. कसं बोलावं, कसं सुरुवात करावी, काय बोलावं, कुठून बोलावं, याची माहिती त्याला नसते किंवा स्टेज करेज म्हणजे काय हे माहिती नसतं. कदाचित बोलला तरी अडखळेल, बोलेल, स्पष्ट बोलणार नाही. मग एवढा हुशार विद्यार्थी त्याला का नाही जमत? प्रत्येकाला जमत नसतं. ते शिकून घ्यावं लागतं, बरं का. पुढे पाहिलं तुम्ही व्यावसायिक आहात. व्यावसायिकांना सुद्धा आपल्या ग्राहकांशी खूप छान संवाद साधण्याची कला जमली पाहिजे. बघा तुम्ही व्यवसायामध्ये खूप मेहनत घेता, प्रचंड मेहनत घेता. ग्राहक तुमच्या दुकानावर आले, त्यांना भरपूर व्हरायटीज दाखवता, हे दाखव, ते दाखव, हे कपडे दाखव, तुमचा जो काही व्यवसाय असेल. दाखवता आणि ज्यावेळेस ग्राहकाला आपल्याला त्याला खरेदीमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं, त्याला काहीतरी विकायचं असतं, त्यावेळेस मात्र आपल्याला संवाद त्यांना व्यवस्थित साधता येत नाही. एकतर चिडचिडपणा येतो, काहीतरी होतं. इतक्या वेळ दाखवला आणि घेतलं नाही नी. होतं ना? हां. तर बघा आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी ही फास्टॅगची घडी घेतली. देवकृपा वॉच ढगे, वसमत रोड, परभणी येथून. त्यांनी मला अनेक प्रकारच्या घड्या दाखवल्या. त्यांनी पाहिलं की मला काय पाहिजे पहिल्यांदा. माझी चॉईस पाहिली. मग त्यांना कळालं की थोडं कन्फ्यूज होत आहेत, की एवढ्या त्यांना घड्या दाखवल्यात त्यांनी आणि काही ते कन्फ्यूज झालेत आता कोणती घडी घेणार? म्हणून त्यांनी स्वतः उतरले आणि म्हटले, "हां, तुम्ही काय करता?" "अँकर." हो, त्यांना माहिती आहे, पण सांगतो. "हो, हो, बघा तुम्हाला हीच घडी खूप शोभेल. स्पोर्ट लूक आहे, पट्टा चांगला आहे, रिझनेबल आहे." असं की आणि तुम्हाला ही घडी खूपच जजेल. कशी जजेल ही त्यांनी सांगितलं, कितीचं रेंज आहे, कसे काय जजेल, ह्या गोष्टी ज्यावेळेस ते समजून सांगू लागले, त्यावेळेस मला कुठेतरी पटू लागलं, आवडू लागलं. चला यार, खरंच सांगतायत ते बरोबरच आहे घडी. मग ज्यावेळेस ते कधी बोलतील, त्यांना हे संवाद कला माहिती असेल, स्टेज करेज आणि व्हॉईस मॉड्युलेशन. समोरच्या व्यक्तीला कसं बोललं पाहिजे, आपला फेस, चेहरा कसा असला पाहिजे बोलताना शब्दरचना कशी वापरली पाहिजे, ही सर्व माहिती मी तुम्हाला स्टेज करेज आणि व्हॉईस मॉड्युलेशन या क्लासेसमध्ये देणार आहे. म्हणून व्यावसायिकांना सुद्धा आवश्यक आहे स्टेज करेज आणि व्हॉईस मॉड्युलेशन. तुम्ही एखाद्या सामाजिक संघटनेत आहात, राजकारणात आहात, तुम्ही राजकारणात, सामाजिक संघटनेमध्ये समाजाचं तुम्ही काम करता, जीव ओतून समाजाची सेवा करता. पण
जर का तुम्हाला एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर बोलायला सांगितलं आणि तुम्हाला बोलता आलं नाही तर? होतं ना अनेक वेळा. बघा ना, काही आयोजक असतात, तेच कार्यक्रम अरेंजमेंट करतात. आता त्या आयोजकाचं काम असतं प्रस्तावना करण्याचं. पण आयोजकाला बोलताच येत नाही. प्रस्तावना कोण करतो? भलताच. तो स्वतःच सांगतो सगळे गुणगान. आणि आयोजकाचा सगळा कार्यक्रम कुठेतरी एकदा नाव घेतात. म्हणून तुम्ही केलेले कामं ते तुम्हाला सांगावी लागतील. तरच तुमच्या पक्षातील, संघटनेतील वरिष्ठ तुमची दखल घेतील. जनता, समाज तुमची दखल घेईल. कारण तुम्ही कितीही कामं केली, तर तुमची कामं बाहेर पक्षातील लोक सांगणार नाहीत. तुमचे विरोधक किंवा तुमच्याच पक्षातील, तुमच्या संघटनेतील काही जळाऊ लोक तुमचं सांगणार नाहीत. जे सांगतील ते थोडक्यात. जे तुमच्या भावना आहेत, जे तुम्हाला काम करायचे ते तुम्हालाच सांगावे लागतील. म्हणून तर सांगतो बाबा, समाजकारणात, राजकारणात हो. तर राजकारणामधील तर सूत्रच आहे, ज्याला बोलायला जमतं तेच पुढे जातात. म्हणून तर बोलणं जमलंच पाहिजे. तेच तुम्हाला मी स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन क्लासेसमध्ये शिकवणार आहे. तुम्ही नोकरी करता, प्रायव्हेट, शासकीय कोणतीही, तुमच्याकडे स्किल आहे, ज्ञान आहे, पद आहे, भरपूर नॉलेज आहे तुमच्याकडे, सगळं पण छान आहे. तुम्ही स्टेजवर बोलता सुद्धा. पण तुमचा आवाज जर का चिरका असेल, दबका असेल किंवा घुगरा असेल, स्पष्ट शब्द बाहेर निघत नसतील, हावभाव, देहबोली काय असते हे माहिती नसेल, आय टू आय कॉन्टॅक्ट काय असतो हे माहिती नसेल, हातवारे कसे करावे हे माहिती नसतील, तर काय होणार आहे? आकर्षक तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं बोलणं लोकांना भावणार नाही. याकरता तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन शिकणं खूप महत्त्वाचं आहे. स्टेज करेज, मंचाची भीती तुमच्याकडे नाही आहे, पण व्हॉइस मॉड्युलेशन तर आवश्यकच आहे ना. व्हॉइस कल्चर काय असतं हे शिकून घेणं तुम्हाला गरजेचंच आहे. म्हणून तुम्ही शासकीय नोकरीत असाल किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये असाल, तुम्ही शिक्षक असाल, जे काही असाल, स्टेज करेज, व्हॉइस मॉड्युलेशन तुम्हाला सुद्धा शिकणे खूप गरजेचं आहे. मी अनेक शिक्षक पाहिले जे की त्यांच्या शाळेतील मोठे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला ते अँकरिंग करत नाहीत किंवा त्यांचं मनोगत व्यक्त करत नाहीत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर बिनधास्त बोलतात. पण मोठ्या कार्यक्रमात का जात नाहीत? कारण की त्यांना स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशनची माहिती नसते किंवा त्यांनी ते शिकून घेतलेलं नसतं. आणि आता काहींना वाटेल बाबा या वयामध्ये कसं शिकायचं? शिकायचं. शिकायला कोणतं वय नसतं आणि आपण सर्वांना शिकवणार आहेत स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तर स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशनची आवश्यकता आहे म्हणजे आहेच. त्यांनी शिकलंच पाहिजे. प्रत्येकाला, एकंदरीत प्रत्येकाला स्टेज करेज आलंच पाहिजे. व्हॉइस मॉड्युलेशनची माहिती असलीच पाहिजे. याकरताच आपण क्लासेस लवकर सुरुवात करत आहोत. कधी आणि फीस काय आहे? हे तुमची प्रश्नाची उत्तर आता लगेच देतो आणि थांबणार आहे. कारण की मला पुढची कामं आहेत बाबा. तर कधी सुरुवात करणार आहे? तर तुम्हाला सांगतो 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या एडी रेकॉर्डिंग स्टुडिओ शिवरामनगर परभणी येथे घेणार आहे. मर्यादित विद्यार्थ्यांसाठी. कारण की आपल्याकडे मोठी जागा पण नाहीये आणि जास्त विद्यार्थ्यांना मी कारण की माझ्याकडे दुसऱ्या अँकरिंगचे कामं असतात. आणि 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त सर्वांसाठी Zoom मीटिंगवर ऑनलाईन घेणार आहे. फीस काय असेल? तर प्रत्येकासाठी एकच फीस आहे. म्हणजे सध्या चलनात असलेल्या महात्मा गांधीजींच्या व्हॅल्युएबल सर्वात मोठ्या 2 नोटी. अर्थात 500-500च्या 2 नोटी ₹1000. हो, मुद्दामच फीस कमी ठेवलेली आहे. एक जनसेवा आणि थोडीफार मानधन सुद्धा. म्हणून एकदमच फुकट दिलं तर त्याचा अर्थ राहत नाही आणि फुकट द्यायला मी काही श्रीमंत माणूस नाही एवढा मोठा. आणि जास्त पैसे यामुळे घेणार नाही कारण की मला शिकवायचे सुद्धा. थोडीफार माझ्या हातून सुद्धा जनसेवा घडावी ही माझी अपेक्षा आहे. चला लवकरच भेटूया. आता दिलेल्या नंबरवर, तुम्हाला व्हिडिओवर नंबर अनेक वेळा हायलाइट झाला असेल, तो काही नुसता पाहण्यासाठी नाही. तो नंबर डायल करा. तुमचं नाव मेसेज करा, टेक्स्ट करा, WhatsApp करा. आता सध्या तुमचं नावच टाकायचं आहे तुम्हाला आणि पुढची माहिती मी तुम्हाला लवकरच देईल. आता भेटूया नंतर. धन्यवाद.